नमस्कार मैत्रिणींनो. फुग्याची बाही बनवताना प्रत्येक वेळेस अस्तर आणि बाही दोन्ही एकामेकाला जोडून ब्लाऊजला अटॅच केलं जातं शोल्डरपासून आणि मग त्याला चुन्या पाडल्या जातात. परंतु मी आज असं दाखवणार आहे की शोल्डरला डायरेक्ट चुन्या न पाडता अगोदरच ब्लाऊजच्या म्हणजे बाहीच्या ब्लाऊजला बाही अटॅच न करता बाहीला चुन्या पाडून घ्यायच्या. आता ते कशा पाडायच्या ते पहा. प्रथम काय करायचं, ब्लाऊजला ना अस्तर म्हणजे ब्लाऊजचं जे कापड आहे ना त्याला स्लीवचं जे कापड आहे ना कट केलेलं ते जोडून घ्यायचं आणि फुग्याची बाही हाफ शिवताना नेहमी ध्यानात ठेवायचं ब्लाऊजचं पीस आणि अस्तर दोन्ही देखील एकमेकाला अटॅच करून घ्यायचं आणि दोन्ही सेम प्रमाणात घ्यायचं. असं करायचं नाही की ब्लाऊजच्या पीसला चुन्या घ्यायच्या ना अस्तर सिंपल आहे तेच आतून आहे ना चुन्या घेतल्यानंतर लावायचं, तसं करायचं नाही. तसा ब्लाऊजचा पप आहे ना तो अगदी व्यवस्थित असा येत नाही पहा. आता काय करायचं, मध्य काढायचा आणि मध्यातून ब्लाऊजच्या ज्या एकमेकाच्या विरुद्ध तोंड करून चुन्या पाडायच्या शोल्डरच्या साईडला जे जोडायचं आहे ना फॅब्रिक त्याचं. आणि ह्या किती पाडायच्या तर जेवढं फॅब्रिक 5 इंचाचं 4 इंचाचं आपण चुन्या पाडण्यासाठी घेतलेलं आहे ना तेवढ्याच पाडायच्या पहा. आणि त्याच्या विरुद्ध दिशेने काय करायचं, एकाच बाजूने चुन्या पाडायच्या म्हणजे दंडाची बाजू असते ना त्या साईडला फक्त एकाच दिशेने चुन्यांची तोंड करायची पहा. म्हणजे आपल्याकडं करायची, ज्या साईडला आपण मशीनवर कपडे शिवण्यासाठी बसलेलो आहोत ना त्या साईडला करायची आणि वरच्या साईडला आहेत ना ती एकमेकाच्या विरुद्ध करायची. अशा प्रकारे स्लीव पहा रेडी करायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय करायचं, त्याला पुढच्या साईडनं गोट घालायचं आहे. त्यासाठी अस्तर आणि ब्लाऊजचं पीस या दोन्हीची एक एक पट्टी घ्यायची आणि ती एकामेकाला जोडून घ्यायची पहा. आणि 1.5 इंचाची पट्टी घ्यायची. ही घेताना अगदी 1.5 इंचामधला अर्धा इंच शिवण्यासाठी, अर्धा इंच खालच्या बाजूने, अर्धा इंच वरच्या बाजूने दुमडपट्टीसाठी घ्यायचं. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्लीवचं लांबी किती घ्यायची तर आपली नॉर्मल बाही जी असते म्हणजे साधी बाही ती जर 5 इंचाची असली तर स्लीवची फुग्याची बाही 5 इंचच घ्यायची. म्हणजे जेवढी नॉर्मल बाही असते ना तेवढीच घ्यायची. परंतु जी दुमडपट्टी आहे ती आपल्याला वाटतं त्यातमध्ये एक्स्ट्रा वाढेल, पण तसं नसतं. फुग्याच्या बाहीचा पप उचलतो आणि अर्धा इंच ते पाऊण इंच बाही वरच्या साईडला सरकते. त्यावेळेस ही पुढची जी आपण दुमडपट्टी बिनमोजता घेतलेली असते ना, बिनमोजता म्हणजे 1.5 इंचाची असते मोजलेली, परंतु पुढचं अंतर त्यासाठी पेशल घेतलेलं नसतं. ते पहा, हे पहा, अर्धा इंच खालून अर्धा इंच वरून पेशल घेतलेलं नसतं. ज्यावेळेस बाही अंगात घातल्यानंतर उचलते त्यावेळेस काय होतं, वरती सरते आणि मग हे अर्धा पाऊण इंचाचं जे एक्स्ट्रा खाली दुमडपट्टीसाठी बसवलेलं असतं ते वरच्या बाजूला बाही सरली तरी बाही कमी पडत नाही पहा. आणि ज्यावेळेस खालच्या बाजूने गोट घालायचं असेल ना त्यावेळेस काय करायचं, असं नाही करायचं पहा. म्हणजे एक्स्ट्राचं फॅब्रिक त्यात वाढवायचं, असं करायचं नाही. म्हणजे एक्स्ट्राचं फॅब्रिक त्यात वाढवून घ्यायचं पहा. हे पहा, पप उचलला आणि अर्धा इंच बाही उचलला की वरती सरते आणि खूप छान अशी स्लीव माझी रेडी झाली. थँक्यू, वेलकम. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल ना तर काय करा, प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. सबस्क्राईब केल्याने तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यास आम्ही नवीन नवीन व्हिडिओ टाकतो पहा. आणि मी तर खूपच छान, माझी 10 ते 12 वर्षाचा अनुभव आहे. स्लीव डिझाईन, ब्लाऊज डिझाईन, गळा डिझाईन खूप छान बनवते मी. आणि याचे व्हिडिओ तुम्हाला पाहून तुम्ही देखील असे बनवू शकता. म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केल्याने माझे व्हिडिओ प्रथम तुमच्यापाशी येणार पहा. नवनवीन डिझाईन आणि सबस्क्राईब करा. हे पहा, खूप छान अशा दोन्ही स्लीव माझे रेडी झाल्या, अगदी परफेक्ट.